नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे। यासाठी एक मोठी वाटी भरून शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे निवडून घ्यायचेत, मध्ये शेंगदाण्याच्या रंगासारखा खडा असू शकतो, यासाठी मी निवडून घेतलेले आहेत। तर इथं मी गूळ घेतलेला आहे, तर जेवढा लागणार आहे तेवढा घ्यायचा आहे काढून। तर गूळ मी असा काळ्या रंगाचा वापरत असते, एकदम चवदार लागतो आणि खरट लागत नाही। तर याला बारीक बारीक असं खडे काढून घ्यायचे त्याचे आणि थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। तर जेवढे शेंगदाणे घेतले तेवढेच गूळ घेतलेला आहे मी। तर सुरुवातीला शेंगदाणे मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि शेंगदाणे एकदम खमंग असे भाजून घ्यायचे। इथं आता शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत, बघू शकता। मी आता गॅस बंद करणार आहे आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे। तर 20 मिनिट झालेले आहेत, एकदम थंड असे शेंगदाणे तयार झालेत। तर मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे। सुरुवातीला शेंगदाणे एकदम बारीक वाटून घ्यायचे। तर बघू शकता एकदम छान असे शेंगदाणे वाटून तयार झाले। गॅसवर कढई ठेवली, 1 चमचा तूप टाकायचे। तुपामुळे शेंगदाण्याच्या लाडूला एकदम चव छान लागते। आता इथं गूळ वितळण्यासाठी ठेवलेला आहे मी। गॅस कमीच ठेवायचा आहे, गुळाची चाचणी बनवायची नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे। 1 चमचा पाणी टाकलेलं आहे मी, तर गुळाचे खडे विरघळण्यासाठी। आता गूळ वितळलेला आहे, गॅस बंद करायचा आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे। तर असं पसरून ठेवायचं एका भांड्यामध्ये आणि ही गुळाचा जे पाक बनवलेला आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। सर्व पाक मी ह्या शेंगदाण्याच्या कूटामध्ये टाकलेला आहे। आता ही चमच्याने छानसं हलवून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। आणि अशा पद्धतीने मी प्रमाण घेतलेलं आहे, तर एकदम असं योग्य प्रमाण आहे। तर मी आता याचे लाडू वळून घेणार आहे। गूळ आता शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स झालेला आहे। तर अशा पद्धतीने मी लाडू सर्व बनवून घेणार आहे। तयार झालेले आहेत सर्व लाडू। तर बघू शकता एकदम छान असे लाडू तयार झालेत आणि खायला पण एकदम खुसखुशीत लागतात। बघू शकता तयार झालेले आहेत शेंगदाण्याचे लाडू। तर मी एक तुम्हाला फोडून दाखवणार आहे, बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।